कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना भाजप नेते संग्राम कुपेकर यांचा विरोध। शिवसेना पक्षातर्फे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे प्रबळ दावेदार आहेत। त्यांच्या समोर शाहू महाराज यांचे कडवे आव्हान असणार आहे। मागील लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय असं म्हणत आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। तब्बल 3.25 लाख मतांनी संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला। असे असूनही सध्या आमचं ठरलंयची गाडी आता कधी ठरणार असं म्हणत वाट पाहतीये। सहकारी पक्ष भाजपने केलेले सर्वेक्षण असो अथवा मतदारसंघातील जनतेची नाराजी यामध्ये विद्यमान खासदार हे अडचणीत दिसत आहेत। तशातच अंतर्गत कुरबुरींना चांगलेच भरते आलेले दिसते। भाजपचे जिल्ह्यातील नेते संग्राम कुपेकर यांनी उघड विरोध दर्शविला आहे। मागील निवडणुकीत मंडलिक यांना निवडून आणले, ती चूक झाली, आता मात्र त्यांना संधी देऊ नये असे उघड आवाहन केले आहे। पाहूया तो व्हिडिओ। एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात एक आमची कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे, साहेब आत्ताचा विद्यमान खासदार तेवढा आम्हाला देऊ नका। मागच्या वेळेला तर आम्ही पाठीमध्ये आणि फार मोठी चूक केली, आम्ही दोघं पुढे गेलो, म्हणजे ही आमची चूकच झाली। धनंजय महाडिकांच्या विरोधात प्रचार अर्थात त्यावेळेचा दगाफटका झाला तर आमच्या डोक्यात खापर फुटणार आहे की भाजपनं काम केलं नाही गडचिरोली तालुक्यातलं। त्यामुळे आता तुम्ही रात्री फोन लावा आणि आमच्या ह्या सगळ्या पूर्व भागातल्या हलकर्णी मूल परिसरातल्या आणि ह्या परिसरातल्या लोकांच्या भावनाच भारतीय जनता पार्टीच्या की विद्यमान खासदार तेवढा आम्हाला नको। हसूर संपूरमध्ये विद्यमान खासदार किती वेळा आले तर 5 वर्षात मतदान मागायला एकदा नाही। संदीप आता तुम्ही सरपंच आहे, तुमच्या गावात किती वेळा आले खरं सांगायचं नाही आले। याला कारण म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ। तेथे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार राजेश पाटील हे संग्राम कुपेकर यांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि राजेश पाटील हे खासदारांचे पाहुणेच आहेत। त्यामुळे खासदारांची छुपा अथवा उघड साथ ही राजेश पाटील यांनाच असणार अशी शक्यता कुपेकर यांना वाटत आहे। मागील विधानसभा निवडणुकीत सुद्धा हे पाहाव्यास मिळाले। त्याचे उट्टे अथवा हिशोब करण्याची संधी कुपेकर साधत आहेत। परंतु ही लोकसभा निवडणूक पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने याकडे लक्ष देतील ही शक्यता कमी आहे। खासदार मंडलिक यांना उमेदवारी मिळेलच यात शंका नाही, परंतु त्यांच्या निष्क्रियतेची आठवण कदाचित करून देण्यासाठी उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडत आहे।